नमस्कार, मी गजाला सय्यद. आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज. आजची महत्त्वाची बातमी पुण्यातून येत आहे. आडोशी बोगद्याजवळ गॅस गळती. पुणे मुंबई एक्सप्रेसवे व जुना हायवे ठप्प. प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग जाहीर. प्रवासाचा वेळ 3 ते 5 तासांनी वाढणार. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील आडोशी बोगद्याजवळ झालेल्या गॅस गळतीच्या घटनेमुळे एक्सप्रेसवे तसेच जुना मुंबई पुणे महामार्ग दोन्ही मार्गांवरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक तातडीने बंद करण्यात आली असून वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. एक्सप्रेसवेला आडोशी बोगदा या ठिकाणी प्रोपिलिन गॅसचा जो टँकर पलटी झालेला आहे, तर त्या अनुषंगानं त्यातून गॅसेसचं लिकेजचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याकरता मुंबई लेन पूर्णपणे बंद करण्यात आली आणि त्यामुळं वाहतूक कोंडी झालेली आहे. तर पुणा लेनची जी बाजू आहे ते पूर्ण खालापूर टोल प्लाझा इथंपर्यंत वाहतूक कोंडी गेलेली आहे. जी पुण्याची बाजू आहे तर ती पूर्णपणे 10 ते 12 किलोमीटर लांब गेलेली आहे वाहतूक कोंडी. तर याकरता मी सर्वांना आवाहन करतोय की या ठिकाणी हे गॅस लिकेजचं प्रमाण कमी होऊन त्याचं पूर्ण समस्या म्हणजे पूर्ण दुरुस्त होण्यापर्यंत आपल्याला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. याकरता मुंबईला जाणारी जी पुण्याहून जी वाहतूक आहे ती जर तामिनी घाट मार्गे जर मुंबई आणि त्यासोबत इकडून कर्जत मार्गे थोडक्यात जर मुंबईला ठाणेकडे जर वाहतूक चालू केली तर निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे आणि शक्यतो या ठिकाणी वाहतूक कोंडी आणखी थोडे तास चालण्याची शक्यता आहे. NDRF टीम आणि त्यानंतर इथं जे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी जी टीम आणि त्यासोबत BPCL टीम, हे तिन्ही टीम या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांच्याकडनं शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. लवकरात लवकर याचं समस्या सुटू शकेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. बातमीच्या शेवटी एक महत्त्वाची आठवण. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा कधीही कोठेही.